आणि एक महत्त्वाची बातमी आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे येत्या 6 ऑगस्ट रोजी मुंबईतल्या तरुणांशी संवाद साधणार आहेत। वांद्रे इथल्या कल्चरल सेंटरमध्ये आयोजित या कार्यक्रमात जेन झी आणि जेन अल्फा या पिढीतल्या तरुणांसोबत ते संवाद साधणार आहेत। सध्या विविध मुद्द्यांवर तरुणांच्या आंदोलनाची चर्चा सुरू असताना या संवादाकडे विशेष लक्ष असणार आहे। दरम्यान संघाची जेन झी बद्दलची नेमकी स्ट्रॅटेजी काय आपण पाहूयात। 6 ऑगस्टला मोहन भागवत जेन झीशी संवाद साधतील। मुंबईतल्या वांद्र्यामध्ये हा कार्यक्रम आहे। 100 शहरातले जेन झी यामध्ये सहभागी होतील। 2000 विद्यार्थ्यांशी भागवत संवाद साधणार आहेत। 15 ते 19 वर्षांच्या विद्यार्थ्यांशी भागवत संवाद साधतील। दरम्यान संघाच्या या जेन झी सोबतच्या संवादावरून आदित्य ठाकरे आणि रोहित पवार तसंच पृथ्वीराज चव्हाणांनी निशाणा साधलाय। मला वाटतं संवाद हा जर लाठीचार्ज करायच्या आधी, टिअर गॅस करायच्या आधी, त्यांच्यावर AK-47 चालवायच्या आधी, तरुण मुला मुलींना ट्रोल्सनी हैराण करायच्या आधी, माफी मागवायच्या आधी हे सगळं जर संवाद झाला असता तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची वेळ आली नसती। हा संवाद खूप उशिरा होता। मी मोहन भागवत साहेबांना विनंती करेल, तुम्ही महाराष्ट्रात येऊ नका, तुम्ही बिहारमध्ये जावा। बिहारमध्ये भाजपचे जे देशाचे अध्यक्ष ज्या मतदारसंघामधून येतात त्याच मतदारसंघामध्ये भाजपचा उमेदवार आता हरत चाललेला आहे आणि PK प्रशांत किशोर हे कदाचित जिंकतील असं कुठेतरी वाटतं। त्यामुळे देशाचे जे भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांच्याच मतदारसंघामध्ये जर एवढा मोठा बदल होणार असेल तर या जेनझींनी तुमची खऱ्या अर्थाने वाट लावली आहे। तुम्ही कसं पाहताय याकडे? नाही बघा, त्यांना आता सावरायचा प्रयत्न करायला लागेल, केला तर त्यामध्ये काही वावगं नाही। शेवटी आपल्या पक्षाची ताकद वाढवायचा प्रयत्न प्रत्येक जण करतो। आता ते कशा पद्धती करतायत, कुठली मुलं आणणार आहेत, काय करणार आहेत, तो त्यांचा विषय आहे। पण आज देशातल्या युवकांच्या मनामध्ये भाजप सरकारबद्दल जी घृणा निर्माण झालेली आहे ती लवकर जाईल असं मला वाटतं।